जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. राम आणि रावणाचं युद्ध चाललं होतं. दुपार उलटल्यावर रावण म्हणाला, चल बाय. राम, का रे, घाबरलास? रावण, नाही रे, संध्याकाळ झाली. घरी जाऊन राम रक्षा म्हटली नाही तर आजी ओरडते. रस्त्यावर एका जाड बाईला बघून एक मुलगा थांबला. बाई, मला बघून थांबलास का? मुलगा, मावशी, समोरच्या पिवळ्या बोर्डवर लिहिलेलं आहे की जड वाहनांना अगोदर जाऊन द्या म्हणून. रमेश, मी सर्व प्रकारच्या दवाखान्यात राहून आलेलो आहे. नरेश, खोटे, तू मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये कुठे गेला होतास? रमेश, अरे बाबा, तिथे तर माझा जन्मच झाला आहे. मन्या, काल बायकोकडून चांगला मार पडला. गण्या, पण ती तर माहेरी गेली होती ना. मन्या, मलाही तसंच वाटलं होतं, म्हणूनच तर मी बिनधास्तपणे मोलकरणीसोबत सिनेमाला गेलो होतो. मुले नरकात गेली तरी एकमेकांशी बोलताना म्हणतात, यमराजाची मुलगी बघितली, सही आहे यार. मुलगी स्वर्गात गेल्या तरी आपापसात बोलताना म्हणतात, अप्सरेचे नेल पॉलिश बघितलेस का ग? किती चीप आहे ना ग. मुलासाठी मुलगी बघण्याच्या वेळेस सासूच्या मागण्या. मुलगी सुंदर असावी, श्रीमंत असावी, सुशिक्षित असावी, घरातली सर्व कामकाज येता यावेत आणि मुलीच्या मागण्या. सासूबाई फोटोमध्ये असाव्यात, सासूबाई फोटोमध्येच असाव्यात. मुलाकडचे, आम्हाला स्थळ पसंत आहे. मुलीकडचे, पण आमची मुलगी अजून शिकते. मुलाकडचे, मग आमचा मुलगा काय लहान थोडीच आहे तुमच्या मुलीची पुस्तके फाडायला. मुलगा, खूप चांगला ड्रेस घातलास. मुलगी, आय्या खरंच. मुलगा, लिपस्टिक पण खूप छान आहे. मुलगी, थँक्यू. मुलगा, मेकअप पण खूप चांगला आहे. मुलगी, थँक्यू भैया. मुलगा, कमाल आहे, तरी पण तू सुंदर दिसत नाहीस. मीना, आपल्या शेजारी एक डॉक्टर राहायला आले आहे, त्यांच्याशी भेटीगाठी वाढवली पाहिजे, कधीतरी कामास येतील. शीला, पण ते फक्त पोस्टमार्टमच करतात. महेश, आत्ता मी माझ्या मुलाला 3 किलो सफरचंद आणायला सांगितले होते, पण तू त्याला लहान समजून 2 किलोच दिले. फळवाला, साहेब, मी तर 3 किलो दिले होते. जरा तुम्हीच आपल्या मुलाचे वजन करून बघा. मजनूगिरीचा कळस झंप्यासारखा एका मुलीच्या पाठीमागे फिरत असतो. चिंगी, तुला माहित आहे का की माझी आई मागून येत आहे? झंप्या, आम्ही खानदानी आशिकी आहोत. तुमच्या आईच्या पाठीमागे माझे वडील पण येत आहेत. बॉस, मिस किटी, आज तुम्ही परत उशिरा आलात. किटी, सर, आज एक तरुण रस्त्याने माझा पाठलाग करत होता. बॉस, मग त्यात उशीर होण्यासारखं काय झालं? किटी, सर, खरे तर तो खूपच संत चालीने माझा पाठलाग करत होता. बॉस, मिस्टर देसाई, तुम्हाला नोकरीवरून काढलं जाते. देसाई, पण मी काहीही केलं नाही. बॉस, होय, खरंय, तुम्हाला काम करण्यासाठी कामावर ठेवलंय, त्यामुळे काहीही काम न करण्यामुळे तुम्हाला कामावरून काढण्यात आलंय. बॉस,
तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे का? क्लार्क: नाही सर. बॉस: काल तुम्ही तुमच्या मामाच्या अंत्ययात्रेसाठी सुट्टी घेऊन गेला होता. त्यानंतर अवघ्या एका तासाभरातच ते तुम्हास भेटण्यास आले होते. बाबा ऑफिसहून आल्यावर मुलाला रडताना बघून रडायचं कारण विचारलं. मुलगा: बाबा, आईनं मारलं. बाबा: अरे यात काय रडायचं? तू मला कधी रडताना बघितलंस का? बंड्या: लाडावलेली गर्लफ्रेंड धावत पळत येते आणि म्हणते, अरे मी पर्स घरी विसरले आणि मला 1000 रुपये हवेत, दे ना पटकन. त्यावर बंड्या उत्तरतो, हे घे 50 रुपये, चटकन रिक्षा करून घरी जा आणि पर्स घेऊन ये. प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते, पण 16 यशस्वी स्त्रियांच्या मागे एक पुरुष असतो. हे आम्ही चक दे इंडियामध्ये पाहिलेलं आहे. पोपट उडत असताना एक ट्रकला धडकतो व बेशुद्ध पडतो. ट्रक ड्रायव्हर पोपटला घरी आणतो व पिंजऱ्यात ठेवतो. पोपटाला शुद्ध येते व स्वतःला पिंजऱ्यात बघून तो ओरडतो, बापरे, जेल. तो ट्रक ड्रायव्हर मेला की काय? पहिला भिकारी: अरे मी एक पुस्तक लिहिलं आहे. दुसरा: काय नाव आहे त्याचं? पहिला: सहज पैसा मिळवण्याचे सोपे 1001 मार्ग. दुसरा: तर तू भीक का मागतोस? पहिला: तो सर्वात सोपा मार्ग आहे. नाथ आजीबाईंना दातांच्या डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टर: आजी तोंड उघडा. त्यात थोडंसं तोंड उघडतात. डॉक्टर: आणखी. आजीबाई: का रे मेल्या, अजून किती तोंड उघडू? दात काढायला काय तोंडात जाऊन बसणार आहेस का काय? 2 उंदीर बाईकवरून फिरत होते. तेव्हाच एका हत्तीने त्यांना लिफ्ट मागितली. त्यावर पहिला उंदीर म्हणाला, आधीच विचार कर रे बाबा, नाहीतर तुझी आई परत म्हणेल की आजकाल तू गुंडांसोबत फिरायला लागला आहेस. तरुण: मी त्या राहुल इतका श्रीमंत नाही, माझ्याकडे मोठी कारही नाही, पण माझं खरोखरच तुझ्यावर खूप प्रेम आहे. तरुणी: माझं सुद्धा तुझ्यावर आहे रे, पण मला जरा त्या राहुलबद्दल आणखी काही सांग ना. डॉक्टरने चारूला तपासून सांगितले की तिला कोणताच आजार झालेला नसून फक्त विश्रांतीची गरज आहे. त्यावर चारू म्हणाली, पण डॉक्टर, तुम्ही माझी जीभ तर तपासलीच नाही. डॉक्टर म्हणाले, तिला देखील विश्रांतीची गरज आहे. डॉक्टर: मी माझ्या देखण्या नर्सला कामावरून काढून टाकले आहे. चिमणराव: का हो, तिने असा काय गुन्हा केला? डॉक्टर: अहो, मी माझ्या अनेक रोग्यांना परस्परात बोलताना ऐकले की तिच्या गोडस्मिताने त्यांचे अर्धे रोग बरे होतात.